इथे आपण हे अस्तर घेतलंय, 4 फोल्डमध्ये आहे. समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे. 4 फोल्ड घेतलंय कारण एकाच वेळी दोन्ही बाह्या कटिंग करतोय. तर ह्याची घडी कशी घेतली ते पाहूयात. आपली छाती आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच. तर अशा पद्धतीची फुगाबाही कटिंग करत असताना छातीच्या चौथ्या भागामध्ये कंपल्सरी 1.5 इंच मार्जिन ॲड करायचं आहे. तुमची छाती कितीही असू दे, त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन ॲड करून घ्या. त्यानंतर बाहीची उंची घ्यायची आहे. तर ही बाही तयार झाल्यानंतर ह्याची पूर्ण उंची 9.5 इंच तयार होणार आहे. त्यानुसार आपण मापं घेतोय. आता खालच्या साईडने वरच्या साईडला 9 इंचाला मार्क करून घेतोय. हे विथ मार्जिन मार्क आहे. तर सुरुवातीला आपल्याला साधी बाही कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण वरच्या साईडला पफसाठी मार्क करणार आहोत. तर इथे आपण साधी बाही कटिंग करून घेऊयात. खालच्या साईडने वरच्या साईडला 9 इंचाला मार्क करून इथे सरळ रेषा मार्क करून घेतोय. त्यानंतर ओपन बाजूकडे बाहीची कॅफ हाईट घ्यायची आहे. तर कॅफ हाईट अंदाजे न घेता छातीच्या 12व्या भागाप्रमाणे घ्या, नाहीतर मग आपल्या मुंढ्यामध्ये चुणे येतात. 32चा 12वा भाग येतो 2.6 इंच. तर ओपन बाजूकडून 2.6 इंचाला मार्क करून तिथेपर्यंत अर्ध्यात अशी सरळ रेषा मार्क करून घेतोय. आता जे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलंय ते मार्जिन या रेषेमधून मायनस करून घ्यायचं आहे. ओपन बाजूकडून आतल्या साईडला 1.5 इंचाला मार्क करून घेतलं. आता इथून बंद बाजूपर्यंत अशी क्रॉस रेषा मार्क करून घ्या. त्यानंतर ह्या रेषेचा मध्य काढून घ्यायचा आहे. त्यासाठी टेप अशा पद्धतीने ठेवून मध्यात फोल्ड करून घ्या. मध्यात मार्क करून घेतोय. आता जिथे आपण मध्य काढला तिथे वरच्या साईडला अर्धा इंच आणि 1 रेषा इतपत अंतर मार्क करून घेतोय. त्यानंतर बंद बाजूकडून आतल्या साईडला 1 इंचाला मार्क करून घेतोय. आता हे दोन्ही पॉईंट्स जोडत व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने मागील मुंड्याचा शेप मार्क करून घ्या. त्यानंतर बॉटमला दंडघेराचं माप टाकायचं आहे आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे पहा, फक्त आपल्याला मुंढ्यामध्ये मार्जिन वाढीव घ्यायचं आहे. दंडघेऱ्यामध्ये आहे असं मार्जिन मार्क करून तो पॉईंट आपण मुंढ्यामध्ये जोडून घेतला. पहा, आता आपल्याला वरच्या साईडला पफसाठी मार्क करायचं आहे. तर ही आपली 32 छातीची बाही आहे आणि मला मीडियम साईजचे पफ हवेत, म्हणजे अतिशय जास्तीही नको आणि कमीही नको. तर वरच्या साईडला जी आपण रेषा मार्क केली आहे त्याच्या वरच्या साईडला आपण 2.5 इंचाला मार्क करून घेतोय. इथं तुम्ही 3.5 इंचापर्यंत मार्क करू शकता. आता वरच्या साईडला जिथं आपण मार्क केलंय तिथे सरळ रेषा मार्क करून घेतोय. इथे लक्षात घ्या, आपण बाहीची पूर्ण उंची 9 इंच घेतली आणि पफसाठी 2.5 इंच मार्जिन घेतलं. तर ही बाही आपली तयार 9.5 इंचाची होणार आहे. आता जर इथं तुम्हाला बाहीची पूर्ण उंची 10 इंच हवी असेल आणि पफ तुम्हाला एवढेच हवे असतील तर तुम्ही बाहीमध्ये अर्धा इंच मार्जिन वाढीव घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर पफ जास्ती हवे असतील तर वरच्या साईडला तुम्ही मार्जिन रेषेमध्ये अर्धा इंच मार्जिन वाढवून घेऊ शकता. आता बंद बाजूकडून आतल्या साईडला 3 इंचाला मार्क करतोय. इथे तुम्हाला जितक्या प्लेट्स हव्या असतील त्यानुसार मार्क करायचं आहे. तुम्ही 4 इंचापर्यंत मार्क करू शकता. हे मार्जिन मार्क करत असताना मुंढ्याचं माप लक्षात घ्या. जर तुमचा मुंढ्याचा घेर जास्ती असेल तर इथे तुम्ही 3.5 इंचच्या पुढे प्लेट्ससाठी मार्क करा. आपण खालच्या साईडला सुद्धा 3 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स मार्क करून घेतला. आता व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने आपल्याला खालच्या साईडला गोलाकारात ह्या बाहीचा शेप मार्क करून घ्यायचा आहे. आपण जी खालच्या साईडला साधी बाही ड्राफ्ट केली आहे त्याच्या मध्यात अशा पद्धतीने शेप येईल असं मार्क करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने गोलाकारात शेप मार्क करून घ्या. त्यानंतर प्लेटसाठी किती अंतर घ्यायचं ते पाहूयात. इथे आपण 3 इंचाचा बॉक्स तयार करून घेतला होता. तर बंद बाजूपासून जिथे आपलं 3 इंच अंतर येतं तिथं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. पाहताय जिथे मी मार्क केलं आहे तिथं आपलं एकूण अंतर 3 इंच आलं आहे. जेवढं अंतर आपण पफसाठी मार्क करतोय तेवढं अंतर आपल्याला इथं मार्क करून घ्यायचं आहे. इथे आपल्या बाहीचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालं आहे. आता आपण कटिंग करून घेतोय. मार्जिन रेषा कटिंग करत मुंढ्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय.
अशा पद्धतीची फुगाबाही शिलाई करत असताना फक्त मागील मुंड्याचा शेप द्या, कारण आपल्या दोन्ही बाजूला पफ समान येणं फार महत्त्वाचं आहे. तेव्हाच ह्या बाहीचा पफ अगदी परफेक्ट दिसतो आणि ती फिटिंगलासुद्धा छान बसते. तर जिथे आपण 3 इंचाला मार्क केलं तिथे आपण नॉच देऊन घेतो आहे, म्हणजेच प्लेट्स टाकायला सोपं जाईल. त्यानंतर ही बाही ओपन करून घ्या. आता एवढ्याच मापाचं आपल्याला मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे. इथे पाहताय मी अर्धा इंच मार्जिन सोडत मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलं. बाही मेन फॅब्रिकवर कटिंग करत असताना नेहमी मार्जिन सोडायचं, म्हणजेच बाही शिवते वेळेस कमी पडत नाही. इथे लक्षात घ्या, जेव्हा आपण बाहीचा पुढील मुंड्याचा शेप देत असतो तेव्हा आपण डायरेक्ट बाही शिलाई केली तर दोन्ही बाह्या कधीकधी एकाच साईडच्या तयार होतात. तर त्यासाठी सोपी पद्धत पाहूया. आपली अस्तरची एक बाही अशा पद्धतीने उचलून खालच्या साईडला ठेवा. त्यानंतर ज्या आपल्या मेन फॅब्रिकच्या दोन्ही बाह्या आहेत त्या अस्तरच्या बाहीवर अशा पद्धतीने ठेवून इथे पाहताय आपण दोन्ही बाह्या आता सेपरेट करून घेतोय. आता वरची बाही सेपरेट करून घ्या, म्हणजेच आपली खालची बाहीसुद्धा सेपरेट होते. पहा, इथे आपल्या दोन्ही बाह्या सेपरेट करून घेतल्या. आपली जी अस्तरची बाही आहे ती मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडला येते. आता आपण बाहीची शिलाई पाहतोय. इथे लक्षात घ्या, आपल्या मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडला अस्तरची बाही आहे आणि ती आपण पलटवून घेतोय. तर खालच्या साईडला एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत इथे आपण अस्तरच्या बाहीवर शिलाई करून घेतोय. बाही पलटवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा, तुमच्या सहज लक्षात येईल. ही टीप देऊन झाल्यानंतर अस्तरची बाही आहे ती मेन फॅब्रिकच्या आतल्या साईडला टर्न करून घ्या. आता मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडला दाब टीप देऊन घेतोय. जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर अशा पद्धतीने बाही पलटवा. बाहीला फिनिशिंगसुद्धा खूप छान येते आणि आपला वेळसुद्धा वाचतो. आता वरच्या साईडने दाबटीप देत असताना कापड हलक्या हाताने खेचून घ्या आणि कापडावर कुठे चुणे येणार नाही ह्याची काळजी घ्या. त्यानंतर मेन फॅब्रिकवर अस्तरची बाही शिलाई करून घेतोय. अस्तर जोडत असताना कापडावर चुणे येणार नाही ह्याची काळजी घ्या, नाहीतर मग आपल्या बाहीलासुद्धा चुणे येतात. जर तुम्हाला अशा पद्धतीने शिलाई करायला जमत नसेल तर टाचण्यांचा वापर करा. अस्तर जोडत असताना हाताच्या तळव्याचा वापर करायचा. जिथे आपला बाहीचा गोलाकार भाग आहे तिथे सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलत अस्तर शिलाई करून घेतोय. अशा पद्धतीने शिलाई केल्यामुळे बाहीचा शेप बिघडत नाही, तो आहे असा परफेक्ट येतोय. इथे पाहताय आपण 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत मेन फॅब्रिकला अस्तर शिलाई करून घेतलं. आता जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या बाहीच्या आकारानुसार कोणतंही मार्जिन न सोडता आहे असं कटिंग करून घेतोय. इथे पाहता ही बाही आपण फिनिशिंगसह तयार करून घेतली. आता प्लेट्स कशा टाकायच्या ते पाहूयात. जिथे आपण नॉच दिला आहे तिथे आपण बाहेरच्या साईडने सुद्धा कट देऊन घेऊयात, म्हणजेच आपल्याला लक्षात येईल. पहा, त्यानंतर आपण प्लेट्स टाकायला सुरुवात करतोय. आपला जो पहिला नॉच आहे तिथून आपण दुसऱ्या नॉचपर्यंत अशा पद्धतीने प्लेट्स टाकून घेतोय. प्लेट्सची साईज लहान घ्यायची आहे. तर इथे लक्षात घ्या, जेवढ्या आकाराची आपण पहिली प्लेट टाकू तेवढ्याच आकाराचे आपल्या इतर प्लेट येतील ह्याची काळजी घ्या. आणि जे आपण अंतर घेतलं आहे त्यानुसार प्लेट्सची साईज लहान मोठी करायची आहे. इथे साधारण 1/2 इंचापेक्षा थोडंसं जास्ती अंतर घेत इथे आपण समान आकाराच्या प्लेट्स शिलाई करून घेतोय. अशा पद्धतीची बाही शिलाई करत असताना पहिल्या नॉचपासून दुसऱ्या नॉचपर्यंत एकाच दिशेने आपल्याला सरळ प्लेट्स शिलाई करून घ्यायच्या आहेत. पहा, इथे आपण एकाच दिशेने सगळ्या प्लेट्स शिलाई करून घेतल्या. इथे आपण जे पफसाठी मार्जिन घेतलंय त्यानुसार आपल्या 10 ते 12 प्लेट्स तयार होतात. इथे पाहताय आपण सगळ्या प्लेट्स अगदी समान मापाच्या शिलाई करून घेतल्या. पाहताय, आता आपण मोजून पाहूयात मुंड्याच्या आकारानुसार बाहीचा मुंड्याचं माप परफेक्ट आला आहे का. आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलंय आणि माझ्या मुंड्याचं माप 7 इंच आहे. त्यानुसार परफेक्ट 8.5 इंचाचं मुंड्याचं माप तयार झालं आहे. इथे पाहताय आपला पफसुद्धा परफेक्ट आला आहे. याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा शिलाई करून घेतली. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.